श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन 8 मार्च। सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी। दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा। आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल। संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करायला हवा की आपण लहानाचे मोठं झालो आहोत, विद्या संपन्न केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुले बाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे। हे आपले हवे पण केव्हा संपणार? आपण नोकरी करतो, कोणी वकिली, कोणी डॉक्टरकी। नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा आशिलाला दुसरा कोणी वकील मिळणार नाही म्हणून वकिली करत नाही। म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्षेने तो ते करत असतो। परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहून जाते, त्याला पूर्णता येत नाही। एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही। आता काही एक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, यात आणखी भर कशी पडेल, याची विवंचना कायमच। एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? लग्न झाल्यावर समजा 5 वर्ष मूल झाले नाही तरी हा काळजी करतोच, आणि समजा मुले झाली तरीही याची काळजी आहेच। तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लावेल हे कसे शक्य आहे? या गोष्टी एकांतातून एक निर्माण होणार आहे। ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही। ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल? समजा एका वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत, जर कुणी म्हणाले आणखी 100 वेडे आले की एक शहाणा यातून निर्माण होईल, तर ते कधी शक्य आहे का? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।